72,000 ते 1,22,000 पर्यंत स्कॉलरशिप मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ज्या महत्त्वपूर्ण योजना चालू केलेल्या आहेत त्यामध्ये महाज्योती आहे, बार्टी आहे, सारथी आहे, टार्टी आहे, त्यासोबत अतिशय महत्त्वाची म्हणजे अमृत योजना असेल किंवा मौलाना आझाद या ठिकाणी योजना असेल। मग या योजनेच्या माध्यमातून बाळांनो तुम्हाला मिळणार आहे ती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणजे एमपीएससी असेल, पोलीस भरती असेल, एसएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, इंजिनिअरिंग किंवा न्यायालयीन भरतीच्या ज्या काही एक्झाम होतात त्या एक्झामसाठी जी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी स्कॉलरशिप मिळणार आहे यासाठी सर कोणकोणती कागदपत्र मला या ठिकाणी फॉर्म भरताना लागणार आहे। फॉर्म चालू झालेले आहे तर मी अगोदर सांगितलेलं आहे की 19 तारखेपासून ते 3 जुलै पर्यंत तुमचे फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत। लास्ट डेट आहे तुमची 3 जुलै। मग आता फॉर्म कसा भरायचा या संदर्भातही माझे व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। पण त्याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे की सर फॉर्म भरण्यासाठी नेमकी कोणकोणती कागदपत्रे मी तयार ठेवू या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती बघायची आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण जे विद्यार्थी या ठिकाणी खरोखर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही, त्यांना कुठेतरी नोकरीला लागायचं असते पण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तो खर्च झेपवत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना आणि महत्त्वपूर्ण तुम्हाला सहाय्य होणार आहे। बघा मग महाज्योती असेल, बार्टी, टीआरटीआय असेल, सारथी असेल या संस्थेतून जे तुम्ही अमृत योजना असेल फॉर्म भरत असताना नेमकं काय करायचं आहे। मग कॅटेगरीनुसार कोणकोणती सर कागदपत्र लागणार आहे। सर मी ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे, सर मी एससी कॅटेगरीमध्ये आहे, मी एसटी कॅटेगरीमध्ये आहे, ओके, त्यानंतर किंवा मी मराठा कॅटेगरीमध्ये आहे आणि कागदपत्र आता नसतील तर काय करावे, याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, हे सगळे गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा सर कागदपत्र कधी लागणार आहे, तुमची लास्ट डेट आहे 3 जुलै। तर 3 जुलै किंवा 3 जुलैच्या आतलेच या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र लागणार आहे। जे कागदपत्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे ही कागदपत्र तुम्ही अजूनही काढू शकता कारण आजची तारीख आहे 25, जवळपास 10 दिवसाचा कालावधी तुमच्याकडे आहे। तुम्ही आताही कागदपत्र जर काढले तर तुम्हाला हे कागदपत्र मिळू शकतात। मग आता कागदपत्र काय पाहिजे सर, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की तुमची वैध ईमेल आयडी पाहिजे, हे लक्षात ठेवा। तुमची वैध ईमेल आयडी पाहिजे, वैध म्हणजे जी ईमेल आयडी तुमची सुरू आहे ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी तयार करायची आहे। आणि दुसरा म्हणजे तुमचा चालू मोबाईल नंबर पाहिजे, नाहीतर बंद द्यायचा नाही। मोबाईल नंबर चालू आणि वैध ईमेल आयडी, त्याचसोबत तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो 50 ते 100 KB मध्ये केवळ जीपीजी या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तयार करून ठेवायचा आहे आणि स्वाक्षरी तुमची 20 ते 50 KB मध्ये या ठिकाणी तुम्हाला तयार ठेवायची आहे। हा पहिला महत्त्वाचा मुद्दा तुम्ही समजून घ्या। मग आता कागदपत्र काय काय लागणार आहेत बघा, डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला 10वीची गुणपत्रिका आणि त्याचं किंवा प्रमाणपत्र लागणार आहे, म्हणजे 10वीची जी सनद असते ती सनद या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर 12वीची गुणपत्रिका आणि 12वीची सनद हे तुम्हाला लागणार आहे। आता इथं ऑब्लिक दिल्यामुळे दोन्हीपैकी एकही चालेल, काही अडचण नाही। बघा आता हे ओरिजिनल घ्या, नाहीतर तुम्ही मला सर झेरॉक्स आहे का, असं आहे का, तसं आहे का, सध्या तरी तुम्हाला झेरॉक्सवर काम जमेल, फॉर्म भरताना जमेल, पण ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचे होतील तेव्हा मात्र तुम्हाला ओरिजिनल जर माहिती ओरिजिनल तुम्हाला द्यावं लागणार आहे। त्यानंतर जर तुम्ही बघा पदवीवर फॉर्म भरत असाल म्हणजे एमपीएससी करायची असेल तर तुम्हाला पदवीवर फॉर्म भरता येईल। तुमची 12वी झाली तुम्ही एमपीएससी साठी फॉर्म भरू शकत नाहीत, लक्षात ठेवा। ग्रॅज्युएशन त्याची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र पाहिजे। त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट पाहिजे महाराष्ट्राचं, तुमचं आधार कार्ड पाहिजे, पुढील आणि मागील दोन्ही बाजू सहित पाहिजे, नाही एक एकूणच काढलं झेरॉक्स तसं चालत नाही। तुमची कास्ट पाहिजे बघा, जात प्रमाणपत्र, तुम्ही एससी कॅटेगरीत असाल तर एससी कॅटेगरीतले, एसटी असाल तर एसटी कॅटेगरीतलं, ओबीसी मध्ये येत असाल तर ओबीसी। आता विजय एन, विजय ए, विजय डी जे ब क ड आहेत या विजयवाल्यामुळे तिकडे ओबीसी मध्ये मोडतं, लक्षात ठेवायचं। सेंट्रल मध्ये जर तुम्ही ओबीसी असाल तर ते ओबीसी तुम्हाला या ठिकाणी महाज्योतीमध्ये चालणार आहे। त्याच्यानंतर बघा एसईबीसी, त्यानंतर ईडब्ल्यूएस, ओके, जे तुम्हाला जात प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। जात वैधता म्हणजे जमात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास तुमची व्हॅलिडिटी द्यायची आहे, ज्या ज्या कास्टसाठी व्हॅलिडिटी आहे त्या कास्टसाठी व्हॅलिडिटी तुम्हाला द्यायची आहे। दिव्यांग प्रमाणपत्र असेल म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र असेल, डिसॅबिलिटी प्रमाणपत्र ते तुम्हाला द्यायचं। तुम्ही ऑर्फन असाल, अनाथ असाल ते प्रमाणपत्र तुम्हाला दाखवू द्यायचं आहे। उत्पन्नाचा दाखला जो तहसीलदार कार्यालयाने निर्गमित केलेला आहे, आता इथे 1 वर्षाचा पण आहे, 3 वर्षाचा पण आहे, फक्त चालू 1 वर्षाचा असेल तरी चालेल, काही अडचण नाही, एवढं तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। बघा आता याच्यामध्ये एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस, हे जे ईडब्ल्यूएस आहे हे तुम्हाला माहिती आहे, हे वैध पाहिजे, वैध प्रमाणपत्र पाहिजे, कारण ईडब्ल्यूएस दर वर्षाला तुम्हाला वेगळं काढावं लागत असतं, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे।
दुसरं बघा, आता सोप्या भाषेत सांगतो, एवढे कागदपत्र तुम्हाला पाहिजे. म्हणजे काय, वैध ईमेल आयडी पाहिजे, चालू मोबाईल नंबर पाहिजे, पासपोर्ट फोटो पाहिजे, सही पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी, डोमिसाइल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, दिव्यांग प्रमाणपत्र, अनाथ, आधार आणि एज्युकेशनल डॉक्युमेंट जे मी तुम्हाला सांगितले, याचा स्क्रीनशॉट घेतला तरी तुम्ही चालते. एवढं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याला तुम्ही जॉईन व्हा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात नेमका अभ्यासक्रम काय असेल, ओके, नेमकं परीक्षेचं स्वरूप काय असेल, ही सगळी तुम्हाला माहिती, नेमके कोणकोणते विषय असतील, ही सर्व माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून, इथून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. ही एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी सुवर्ण संधी विद्यार्थ्यांनी बाळांनो तुमच्यासाठी चालून आलेली आहे. याचा नक्कीच फायदा घ्या. मग आता ह्या योजना आहेत कोण्या कोण्या कास्टसाठी येतात, यासाठी मी एक अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा एकदा तुम्ही बघून घ्या. मग याच्यामध्ये नेमकं अमृत योजना आलेली आहे का, मौलाना आझाद योजना आलेली आहे का, हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. आणि फॉर्म भरा. फॉर्म भरताना घाई गडबड करू नका, व्यवस्थित फॉर्म भरा. आपलं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये सुद्धा आपला नंबर कटता कामा नये. मग सेंटर कसं निवडायचं, काय निवडायचं, सगळ्या व्हिडिओची शेवटपर्यंत तुम्हाला मी माहिती देत राहील. आता आपण याच्यामध्ये ही माहिती घेतली. आता फॉर्म कसा भरायचा याबद्दल एक व्हिडिओ मी घेणार आहे. विश यू ऑल द बेस्ट. टेक केअर. बाय.